इथं एक शक्तिस्थान स्वामी समर्थ मठ आहे, अक्कलकोट निवासी. तर पादुकांची सगळ्या प्रकारे माहिती दिलेली आहे. शक्तिस्थान म्हणजे काय, साक्षात महाराजाच्या कृपाप्रसादाने लाभलेल्या कर्दळी वनातील स्वयंभू पादुका या मठात स्थापन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे येथे घडत असणाऱ्या असंख्य लीलेतून हम गया नहीं हम जिंदा है ये महाराजांचे अभिवचन आजही अदृश्य स्वरूपात कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. बुधवार दिनांक 27/3/2013 रोजी शिवाजीनगर येथील 18 भाविकांची यात्रा स्वामी महाराजांचे मूळ प्रकटस्थान असलेले कर्दळीवन येथे गेली होती. दिनांक 31/3/2013 रोजी कर्दन वळनाथ महाराजांच्या प्रकटस्थानी असताना एका भक्तास तेथील पादुका संबंधी लेखेच्या अशी आवाजारूपी साक्षात्काराने आज्ञा प्राप्त झाली व परतीच्या वाटेवर झाडांनी पादुकांसाठी केलेल्या पाण्याचा वर्षाव असे दैवी अनुभव घेत शनिवार दिनांक 6/4/2013 पापमोचनी एकादशी रोजी सर्व भक्तगण मठात पोचले. साक्षात महाराजांच्या आज्ञेनुसार कर्दळी वनातील प्रसादरूपी पादुका या मठात स्थापन केलेल्या आहेत. भक्ती मजला दे स्वामीमय तुझला करीतो, नामस्मरण घेत रहा मोक्षपदी तुझला नेतो. अशा प्रकारे इथे स्वामी समर्थांची माहिती आहे पादुकांची. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. मी आली आहे स्वामी समर्थ मंदिरामध्ये. तर तुम्ही बघा इथे काका पण मंदिराची माहिती देतील. इथं कशा प्रकारे मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्ही अध्यक्ष आहे त्याच्यापासून सुरुवात करा. हे मंदिर म्हणजे कशी पूजा केली जाते, काय जाते? काय नाही, सकाळी आमचे पुजारी काका असतात ते सकाळी पहाटे 5ला येऊन पूजा करतात मंदिराची. आणि मंदिरामध्ये 4 आरत्या होतात आमच्या. एक सकाळी होते, एक 8 वाजता होते, एक 11:30ला होते, एक परत संध्याकाळी 6ला होते आणि एक रात्री 9ला होते. आणि सगळे मिळून आम्ही महिला मंडळ करतोय. महिला मंडळ 22 वर्ष झाले आमच्या मंदिराला. ते चालू आहे आमच्याकडनं सेवा. आता पहिली छोटी मूर्ती होती, आता आम्ही मोठी मूर्ती आणलेली आहे. जेवढे लोकांनी बघितले आणि इथं जागरूक स्थान आहे, ते प्रत्येकाने येऊन याला भेट दिली तर खूप चांगलं होईल. कोणी काही इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण झाली राहत नाही, ती होतेच पूर्ण. त्यामुळे आमच्याकडे फार गर्दी वाढली सध्या. आणि जागृत मंदिर आहे, मठ आहे, जागृत मठ आहे स्वामी समर्थांचं. आणि या ज्या पादुका आहेत, नमस्कार. या ज्या पादुका आहेत या मानवनिर्मित नसून या कर्दळी वनात प्रकट झालेल्या पादुका आहेत. आणि त्या महाराजांनी स्वतः आज्ञा दिली की लेखे जाव. आणि त्यानंतर त्या पादुका इथे पापमोचनी एकादशीच्या दिवशी इथं स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि तेव्हा वर्धापन दिवस सुद्धा असतो पादुकांचा. सांगा. 2013 साली आम्ही 18 माणसं कर्दळी वनात गेलो होतो. तर महाराजांना यायचं होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेले. आणि तिथून त्यांनी आवाज दिला की लेके जा. तर आमच्या ज्या अध्यक्ष होत्या शकुंतला शहाणी, तर यांना आवाज दिला. मग त्यांनी बघितलं तर काय, तर मग ह्या ज्या समोरच्या पादुका आहे त्या स्वयंभू पादुका आहे महाराजांच्या. तर त्या 2013 साली पापमोचनी एकादशीला आले स्थापन झाल्या. तेव्हापासून दरवर्षी आम्ही वर्धापन दिवस साजरा करतो. मोठे सप्ते होतात तिथं आणि अखंड सेवा चालते महाराजांची. महिला मंडळ खूप मजाचं फ्रॉग घेतलं तर बा कुठे मागे सरत नाही. सगळे कामं अगदी महिला मंडळच करतात. पुरुष मंडळी पण आहे. आमचे गोसाई भाऊ येतं, हे पुजारी आहे, हे सकाळी येऊन पूजा करतात. राहिले बाकीचं महिला मंडळ समजतं. महिन्याचे 30 दिवस प्रत्येकाला सांगितलेलं असतं. नैवेद्य असतो, दोन्ही टाइम नैवेद्य येते. प्रत्येक महिला नैवेद्य घेऊन येते. एक दिवस दिला जातो नैवेद्याचा. ती महिला सकाळी 11:30ला येते, संध्याकाळी 6 वाजता. तिथं स्थान झालं. आणि एकदम छानपैकी अगदी सुरळीत चालू आहे मठाचं काम. सगळ्यांनी इथं मठाला यावं, भेट द्यावं महाराजांना. ही आमची विनंती आहे की तुम्ही ज्यांनी जे चॅनल बघते त्यांनी मठाला भेट द्यावं. अशा प्रकारे इथं सगळ्यांनी खूप छान माहिती सांगितली आहे स्वामींबद्दल. स्वामी आपले नेहमी पाठीशी असतात. त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. या सगळ्या मावशी, या सगळ्या इथं सगळं व्यवस्थित पूजा करणारे हे आपले गोसावी काका, हे स्वामी समर्थाचे हे पुजारी आहे. अशा प्रकारे खूप छान सगळ्यांनी व्यवस्थित माहिती सांगितली. मंदिर कशा प्रकारे, कधी स्थापना झाली आणि पादुकांची स्थापना कशी झाली याची सगळी माहिती सांगितलेली.
आम्हाला आधी माहिती असते तर आम्ही चांगल्या साडी नेसून आलो पण असेच फोटो